श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्ण
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय पावना देवी माते की जय श्री देव रवनाथ महाराज की जय देवी भवानी माते तुझा विजय असो मंगलमूर्ती मोरया सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला अमृते पाहिला 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 नाम आठविता रूपी प्रकट झाला नाम आठविता रूपी प्रकट
आजच्या निरूपणासाठी घेतलेला अभंग आहे सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. इथे आल्यानंतर खरं तसंच वाटलं. माझ्याही आयुष्यामध्ये हा अमृताचा क्षण वाचला की भवानी मंदिरामध्ये आणि ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग आपण या कीर्तनामध्ये ऐकणार आहोत. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. ज्याचं आपण नाव घेतो तो साक्षात हजर समोर राहिल्यानंतर काय वाटेल ते आपण यातून पाहणार आहोत. ज्ञानेश्वर माऊली की ज्यांनी लहानपणीच ज्ञानेश्वरी लिहिली. आता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की अगदी संन्यासाची पोरं म्हणून हिणवली गेलेली ही 4 भावंड निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई, समाजानं त्यांना जगण्यासाठी म्हणून खूप हाल केले. त्यांचे पोट भरण्यासाठी भीक मागू देईनात आणि चुकून जर त्यांना कोणी भीक दिली तर ती पाडवून सांडवून टाकण्या इतपत त्यांना उपाशी राहण्यासाठी भाग पाडला. परंतु ज्ञानेश्वर माऊली आणि ही भावंड या अशा समाजाला, पुरसटलेल्या विचारांनी असलेल्या समाजाला शहाणं करण्याचं काम हाती घेतलं. सुरुवातीला त्यांनाही खूप त्रास झाला, पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर माऊली हे विश्वची माझे घर असा सर्वांना व्यापक अर्थाने सामावून घेणारे की हे प्रत्येक जण म्हणजे आपलेच आहे. ते त्रास देत आहेत ते सुद्धा आपलेच आहेत. त्यांची जी चूक आहे ती त्यांना आज नाही उद्या कळेल, शहाणे होतील. आणि म्हणून ही 4ही भावंड समाजाला शहाणं करण्यासाठी आयुष्यभर झगडले. ही ज्ञानेश्वर माऊली म्हणजे प्रगटली कैवल्य मूर्ती, प्रगटली कैवल्य मूर्ती, ज्ञान प्रकाश भाके राऊळी, अवतार विठ्ठलाचा, अवतार विठ्ठलाचा, अशी ही ज्ञानेश्वर माऊली. राम 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 हरी हरी राम 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 सीतापते राम 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 रघुत्तमा राम संपूर्ण जगाला शहाणं करण्यासाठी म्हणून यांनी जणू एकाच धरलेला होता. गरिबीला न जुमानता ज्ञानेश्वरी लिहिली, जी स्वतःचं पोट उपाशी राहून ज्ञानेश्वरी लिहिली. उपाशी पोटी ज्ञानेश्वरी लिहिली. आजचा विचार करता त्या ज्ञानेश्वरीवरती पोट भरणारी लोक आहेत, पण तेव्हा मात्र माऊलींना उपाशी राहून ही ज्ञानेश्वरी लिहावी लागली. अभंग आहे सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. आता सोनियाचा दिवस, दिवस म्हटला की त्याला आपण 2 प्रकारे नावं ठेवतो. कधी काही चुकून वाईट झालं तर त्याला आपण म्हणतो आजचा दिवस बरा गेला नाही, काळा दिवस. पण एखादा दिवस जर चांगला झाला तर त्याला आपण म्हणतो आज सोन्याचा दिवस. अशी दिवसाला 2 प्रकारच्या उपमा आहेत. वाईट झालं तर काळा दिवस, पण ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय सोनियाचा दिवस. अगदी पोटात भूक असताना सुद्धा सोनियाचा दिवस असं म्हटलंय.
त्यानंतर त्यांचं हे काम पाहून समाजामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या 18 पगड जाती धर्मामध्ये वेगवेगळं संतत्व निर्माण झालं. ज्याप्रमाणे ते जगाला शहाणं करत होते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जाती 18 पगड जातीमध्ये संतत्व उफाळून उभं राहिलं. सावतामाळी, गोरा कुंभार अगदी वेगवेगळ्या जातीमध्ये आलेलं हे संतत्व ज्ञानेश्वर माऊलींच्या कार्याला हातभार लावण्यासाठी म्हणून पुढे आलं. आणि हे असं सगळा समाज सुधारतो आहे हे पाहून ज्ञानेश्वर माऊलींना वाटलं खरंच सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. आता सोनं हा जर धातू म्हणून आपण उपयोग किंवा वापर पाहिला तर सोनं हे सगळ्यात महाग धातू. त्यात महत्वाचं म्हणजे सोनं हे कसं आहे, पवित्र आहे. पवित्र अशा अर्थाने की बघा 10 ग्रॅम सोनं घ्या आणि ते छानपैकी काचपेटीमध्ये पेटीमध्ये अगदी चांदीच्या पेटीमध्ये ठेवा, त्याची किंमत तेवढीच. हे सोनं याची किंमत कधीच कमी होत नाही, त्याचं मूल्य कधी कमी होत नाही, त्याची पवित्रता कधीही कमी होत नाही. तेच मातीत ठेवा, आता 55-58 हजारापर्यंत गेले, मातीतलं म्हणून कोण 20 हजारांनी देतंय का? नाही. ते शेणात ठेवा, तेही कोण 20 हजारांनी, त्याचं मूल्य कधीच कमी होत नाही. अशा सोन्याच्या धातूची उपमा त्यांनी दिवसाला दिली आहे. सुंदरपणे फळाला आलेला हा दिवस. शिवाय आपल्या धर्मामध्ये सोन्याला महत्वाचं स्थान आहे. हे कशासाठी तर सोनं परिधान करावं असं म्हणतात, नटण्यासाठी नाही, मुरडण्यासाठी नाही, तर ज्याच्या अंगावर सोनं आहे त्याने जर स्नान केलं, सोन्यावरती पाणी पडलं तर त्याला सुवर्ण स्नान घडावं. माऊली काय म्हणत आहे, त्याला सुवर्ण स्नान घडावं, नटण्यात मुरडण्यासाठी सोनं नाही, तर सुवर्ण स्नान होण्यासाठी म्हणून सोनं परिधान करावं. आता नाम आठविता पुढच्या ओळीमध्ये म्हणतात की नाम आठविता रूपी प्रकट, आपण ज्याचं नाव घेणार आहोत तो आपल्या समोर साक्षात उभा राहावा. आता नाम घेणं याच्यासाठी काही पैसे लागत नाहीत, मूल्य लागत नाही. खर्चिली कवडी दमडी नाही बेचिला दाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी चोरी कुणा वाटते असे गुलाबी, जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजिले हरला, मोजिले हरला, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला, विकत घेतला, विकत घेतला श्याम. असं हे नाम आहे. माऊली म्हणतायत की नाम आठविता रूपी प्रकट पै झाला, ज्याचं नाव घ्यावं तो साक्षात. पण त्याच्यासाठी काय पाहिजे तर आपल्या मुखामध्ये सतत परमेश्वराचं नाव पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींनी त्या पांडुरंगाला कधी वेगळं केलंच नाही, आपल्या मुखामध्ये सतत त्याचं नामस्मरण चालू ठेवलं. आणि म्हणूनच माऊलींना हा सोनियाचा दिवस पाहण्यासाठी खूप उपयोग झाला. त्यांनी हा दिवस पाहिला. पुढे अणु न विसंबे हरिक्षणवर सुद्धा मी विसरणार
नाही, माऊली कधी विसरलेच नाही. अणु न विसंबे हरी जगत्रय जीवना, गोपाला रे तुझे ध्यान ध्यान लागो मना. अशा या गोपाळाचं ध्यान केल्यानंतर आपण जे हाती घेतलेलं कार्य आहे ते पाहण्यासाठी सोन्याचा दिवस उजाडला माऊलींच्या आयुष्यामध्ये. असा सोन्याचा दिवस नाम घेता घेता तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये उजाडला. म्हणजे तुकाराम महाराजांच्या नेहमी मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल, चालता बोलता उठता बसता पांडुरंग हरी पांडुरंग हरी. एक दिवशी एक माणूस त्यांना म्हणाला, अरे तुला काही वेळ काळ काहीच नाही, आपलं उठता बसता झोपता कुठलंही काम चांगलं करा, काही करा, तुझ्या मुखामध्ये सारखा तू विठ्ठल विठ्ठल, तुला काही कळतं की नाही? तुकाराम महाराज म्हणाले, अरे बाबा, माझ्या या जिभेला एवढी सवय होऊन गेली आहे ना की तिला वळणच लागलेलं आहे, ती विसरतच नाही. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. माझ्या या वाचनाची सवयच लागली आहे. सारखं म्हणजे काम करताना नुसतं राहताना त्याचं नामस्मरण हे चालूच राहतं. अशी ही माझी वाणी झालेली आहे. अणु न विसंबे हरी जगत्रय, मी क्षणभर सुद्धा त्या पांडुरंगाला विसरू शकतच नाही. गोपाला रे त्याचं ध्यान कायम माझ्या मनात चिंतनात तेच चालू असतं. आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. माझा रामही तोच, माझा श्यामही तोच, मला नेहमी डोळ्यासमोर दिसतो हा तोच. असं हे संतत्व की त्यांनी कुठल्याही संताने नामाशिवाय काही केलंच नाही. त्यांनी जे लिहून ठेवलं आहे हे सगळं अभंग आपण आज फक्त अभ्यासतो आहोत, वाचतो आहोत, पण हे कायम अभंग. असंच साहित्य त्यांनी आपल्यासाठी सोपं करून लिहून ठेवलं आहे. पुढच्या कडव्यामध्ये माऊली म्हणतात, तनु मनु शरण तुझ्या विनटलो पायी, बाप रखुमा देवी वरू आणून येणे का. तर तनु मनु गंमत बघा, ज्ञानेश्वर माऊलींची भाषा आहे की खूप गूढ असं ज्ञान कठीण करून सांगण्यापेक्षा सोपं करून जगाला समजेल, लोकांना समजेल, अगदी अशिक्षित लोकांना सुद्धा समजेल एवढं, आणि शिवाय गोड बोलून आईच्या ममतेने त्यांनी जगाला सांगितलं. म्हणून त्यांचे शब्द कसे बघा, तनु मनु, म्हणजे आपण एखाद्याचं नाव जरी घेतलं तरी 3-4 अक्षरी नाव असलं तरी गोड हाक मारताना काय म्हणतो, अनु इकडे ये, तनु इकडे ये, म्हणजे जरा अजून ओलावा मायेचा उभारा त्याच्यामध्ये जाणवतो. तशी ज्ञानेश्वर माऊलींची ही भाषा आहे. अगदी गणपतीचा श्लोक जरी म्हटला तरी त्यांच्या भाषेमध्ये कसं आहे, देवा तुची गणेशू अखंडमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. म्हणजे उकारांत भाषा कशासाठी, तर ती लोकांना अधिक जवळीने प्रेमाने भावेल अशा प्रकारची भाषा ज्ञानेश्वर माऊलींनी या अभंगामध्ये सुद्धा वापरली आहे. तनु म्हणताना म्हणजे काया, शरीर, देह. आपण देवाला नमस्कार करतो, भजतो, पण तेव्हा खरोखर नुसत्या शरीराने भजतो की तन आणि मन दोन्ही एकत्र ठेवून बसतो, याचा प्रत्येकाने थोडासा विचार केला पाहिजे. अगदी इथे आपण मंदिरामध्ये आहोत पण जरा थोडंसं भरकटून मनाने केव्हाही येऊ शकतो, अशी भक्ती नको आहे. ज्ञानेश्वर माऊलींना कशी भक्ती पाहिजे आहे,
तन आणि मन दोन्ही एकत्र एकवटलेले. एक दृष्टांत सांगते. एक शास्त्री बुवा होते, अगदी पंडित, वेद शास्त्र अभ्यासलेले. आणि गंमत अशी, संकष्टीचा दिवस होता आणि या संकष्टीच्या दिवसामध्ये म्हणाले उद्या संकष्टी. आदल्या दिवशी त्यांनी संकल्प केला. कोणता संकल्प? तर उद्या सकाळी आपण गणपतीला अभिषेक करायचा आणि नामस्मरण करायचं, भक्तिभावाने देवाची पूजा करायची. झालं, दिवस उजाडला. दिवस उजाडला आणि सकाळी अगदी त्यांनी स्नान वगैरे करून आपल्या पूजेला सुरुवात केली. या पंडितांची जी सूनबाई होती ना, ही सुद्धा महाज्ञानी अशी होती, सुशिक्षित, संस्कृत, व्यवस्थित, सुसंस्कारित अशी होती. गंमत अशी झाली की 6 वाजता ते पूजेला बसले. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावास स्मरे नित्यं आयुक्कामार्थ सिद्धये, असे त्यांनी मंत्र सुरू केले. हाताने गणपतीच्या मूर्तीवरती अभिषेक चालू केला. पण थोडासा इकडे तिकडे विचार, म्हणजे हाताने पूजा चाललेली होती पण मनामध्ये थोडासा मग परत प्रथमं वक्रतुंडांच एकदंतम द्वितीय फुलं राहिली का, फुलवणी, अशी पूजा चाललेली होती. म्हणजे लक्ष इकडे तिकडे. त्यांची जी सूनबाई होती यांची पूजा चालू असताना बाहेर सडा संमार्जन करत होती, सडा घालत होती. तेवढ्यातच त्यांचे एक मित्र, शास्त्री बुवांचे एक मित्र, त्यांच्याच वयाचे, अंगणाच्या बाजूने गेलेल्या पायवाटेवरून चालले होते. मित्रांची चौकशी करावी म्हणून म्हणाले, सुनबाई आज शास्त्री बुवा कुठे गेले, काय करताय? सुनबाई पण हुशार होती, म्हणाली मंडईत गेले आहेत भाजी आणायला. त्यांनाही प्रश्न पडला, 6 वाजता पहाटे आणि मंडईत भाजी आणायला. ठीक आहे म्हणाले, निघून गेले. इकडे शास्त्री बुवांचं दिवसभर पूजा चालली. संध्याकाळी शास्त्री बुवा असाच फेरफटका मारण्यासाठी बागेमध्ये फिरायला गेले. थोड्या वेळाने जे सकाळी आलेले मित्र होते ना, ते सुद्धा त्या बागेमध्ये असेच फिरत आले आणि म्हणाले, काय शास्त्री बुवा, काय चालवलंय काय? ते म्हणाले, काय चालवलंय, आज तर संकष्टी, मी पूजा वगैरे अभिषेक गणपतीला केला, छान माझी पूजा अर्चा चालली होती. काय म्हणता? म्हणे मी 6 वाजता तुमच्या दारासमोरून चाललो होतो. सुनबाईला विचारलं, शास्त्री बुवा कुठे गेले? सुनबाई म्हणाली, मंडईत गेले. काय सांगता काय? अहो 6 वाजता मी गणपतीच्या पुढ्यात पूजा करत होतो. सुनबाईने असं सांगितलं का? मंडईत गेलो? मी तर मंडईतच गेलोच नाही. ठीक आहे म्हणाले, बघतोच आता काय करते सून. काय सुनबाईचं चाललंय, घरी जाऊनच विचारतो. आले तसेच तणतणत सासरे बुवा. घरात पाऊल टाकतात क्षणी अंगणातून लाखोली सुरूच केली, काय चाललंय घरात आजकाल? सुनबाई शांत, हुशार होती, ज्ञानी होती. आत्मज्ञान सुद्धा तिच्याकडे थोडंसं होतं. आणि मग काय झालं, हे खूप तणतणतायत, काय घरात चाललंय करून ती एकही शब्द बोलली नाही. यांचं सगळं बडबडणं ओरडणं ऐकून घेतलं. थोड्या वेळाने माठातलं की थंडगार वाळा घातलेलं पाणी आणलं, तांब्यावरून मामंजींसमोर दिलं आणि म्हणाले, मामंजी बसा जरा, पाणी तरी प्या. मामंजी बसले, पाणी प्याले, शांत झाले. तेव्हा ती म्हणाली, मामंजी तुम्ही सकाळी पूजा अर्चा चालू केली होती की नाही? हो. मग थोडी पूजा अर्चा मंत्र वगैरे झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं की नाही की काल मी मंडईत गेलो होतो भाजी आणण्यासाठी, 100 रुपये भाजीवालीला दिले, त्यातले 50 रुपयाचे टोमॅटो, 30 रुपयाची भाजी आणि 10 रुपयाची कोथिंबीर, 90 रुपये झाले. 10 रुपये भाजीवाली विसरली द्यायला. आणि पूजा करताना तुमच्या हे लक्षात आलं की नाही? सासरे बुवा म्हणाले, हो. तुला कसं कळलं? कळलं ना, मग झालं. तर इथेच दृष्टांत संपला. कसा? तर पूजा चालू आहे पण ती किती वेळ, खूप वेळ चालली, पण मन तिथे राहिलेलं नाही. तनाने पूजा चाललेली होती शास्त्रीजींची आणि ती सुनबाईने ओळखली होती. शास्त्रीजींना आपली चूक समजली. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अशी पूजा नको आहे. थोड्या वेळापुरती पूजा चालेल पण ती कशी पाहिजे? तनु म्हणून, म्हणजे तन आणि मन यांनी शरण गेलेली अशी पूजा पाहिजे आहे. तर आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी जे कार्य केलं हे तनामनाने केलं आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये सोनियाचा दिवस उजाडला. म्हणून पूर्वरंगामध्ये
होय 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 वार करी विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल होय होय वार करी होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी काय करावे साधने काय करावे साधने फळ अवघेची तेने फळ अवघेची तेने होय होय वार करी होय होय वार करी पाय पाय रे पंढरी पाय पाय रे पंढरी अभिमान नुरे अभिमान नुरे कोण अवघेची पुरे कोण अवघेची पुरे होय होय वार करी होय होय वार करी पाय पाय रे पंढरी पाय पाय रे पंढरी पाय तुका मने डोळा तुका मने डोळा विठो पैसला जावळा विठो पैसला जावळा होय होय वार करी होय होय वार करी पाय पाय रे पंढरी पाय पाय रे पंढरी पाय पाय रे पाय पाय रे पाय पाय रे पंढरी कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे भजन करूया. भवानी माते माझे आई भजला ठाव द्यावा बाई. भवानी माते माझे आई भजला ठाव द्यावा बाई. लक्ष्मी माते माझे आई भजला ठाव द्यावा बाई. लक्ष्मी माते माझे आई भजला ठाव द्यावा बाई. दुर्गा माते माझे आई भजला ठाव द्यावा बाई. दुर्गा माते माझे आई भजला ठाव द्यावा बाई. सरस्वती माते माझे आई भजला ठाव द्यावा बाई. सरस्वती माते माझे आई भजला ठाव द्यावा बाई. भवानी माते माझे आई भजला ठाव द्यावा बाई. भवानी माते माझे आई भजला ठाव द्यावा बाई. भवानी माते माझे आई भजला ठाव द्यावा
पाहिलेला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, या अभंगाला साजेसा असं संत नामदेव महाराजांचं आख्यान उत्तरंगामध्ये पाहणार आहोत. संत नामदेव महाराज. भक्तीच्या 9 पायऱ्या. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, पूजनम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. अशा भक्तीच्या या 9 पायऱ्या आहेत. तुम्ही करताय ही श्रवण भक्ती आणि मी करते आहे ही कीर्तन भक्ती. या 2 पायऱ्या इथे चालूच आहेत. अजून 3री पायरी श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, ही 3री पायरी जर आपण पूर्ण केली तर पुढच्या ज्या पायऱ्या आहेत हा परमेश्वर आपल्यासाठी वेळेला नक्कीच धावून येईल. अशा या भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत आणि या 9ही पायऱ्या ज्यांनी पूर्ण केलेल्या आहेत, 9ही सोपान ज्यांनी पूर्ण केलेले आहेत असे दामा शेट्टी आणि गुणाई माता यांच्या उदरी जे संत म्हणून जन्माला आले, म्हणजे जन्माला आले तेव्हा संत नव्हते पण नंतर संत म्हणून ओळखले जातात असे नामदेव महाराज यांचं आपण आख्यान उत्तरंगामध्ये पाहणार आहोत. दामा शेट्टी हे विठ्ठल भक्त एवढे की रोज विठ्ठलाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कधी जेवलेच नाही. एकही दिवस कधी या रोजच्या व्यवहारामध्ये त्यांनी खंड पडू दिला नाही. रोज दुपारी पांडुरंगाच्या चरणी नैवेद्य अर्पण, जो काही असेल मीठ भाकर डाळ भात जो काही असेल तो अर्पण करायचा आणि नंतरच आपण सेवन करायचं, हा त्यांचा नित्य नियम. पण काही कारणामुळे दामा शेट्टींना काही परगावी जायचं. आता परगावी जाणार म्हटल्यानंतर त्यांना प्रश्न पडला की आता हा माझा नित्य नियम आहे, याच्यामध्ये जर खंड तर पडता कामा नये, काय करावं बरं. त्यांच्या लक्षात आलं की आपला छोटा नामा लहान होता, अगदी त्याचं खेळण्या बागडण्याचं वय. त्यांनी नामाला बोलावून घेतलं. अरे नामा बाळ इकडे ये, मी उद्या परगावी जातोय. बरं मग काय झालं. नामदेव महाराज म्हणाले, पण तेव्हा महाराज नव्हते, नामदेव. मग माझा जो नित्य नियम आहे की रोज मंदिरामध्ये जायचं, पूजा अर्चा करायची आणि आईने तयार केलेला जो काही नैवेद्य असेल तो देवासमोर अर्पण करायचा आणि नंतरच जेवायचं, करशील का तू. नामा म्हणाला हो मी करेन आणि खेळायला निघून गेला. दुसरा दिवस उजाडला. गुणाई मातेने सुंदर असा सात्विक नैवेद्य तयार केला. दामा शेट्टी निघतानाच सांगून गेले होते, उद्याचा नैवेद्य तू नामाकडे द्यायचा, नामाला सांगितलेला आहे तो अर्पण करणार आहे. नैवेद्य तयार झाला. आईने सुंदर असा नैवेद्य वाढला आणि म्हणाले, अरे नामा ये बरं लवकर. नामा धावत धावत आला. काय आई. अरे रावळात जा आणि परमेश्वरासमोर विठ्ठलासमोर काय कर, हा नैवेद्य अर्पण कर आणि नंतरच ये. वडिलांनी आधीच बजावून ठेवलेलं होतं, देवाला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय तू जेवायचं नाही. नामाने ताट घेतलं आणि धावत मंदिरामध्ये गेला. देवासमोर नैवेद्य ठेवला आणि वाट बघतोय, देव आता जेवेल. लहान बाळ वडिलांबरोबर कधीच गेला नव्हता. पांडुरंग आता जेवेल वाट बघतोय. नैवेद्य थंडगार झाला. म्हणाला, अरे देवा तू अजून जेवत. देवा जेवा लवकर. सगळा नैवेद्य थंड झाला. आता जेवाल. किती वेळ वाट पाहते तुम्ही, अजूनही जेवत नाही. कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय,
बघतच उभा राहिलाय, जेव जेवा जेवा लवकर. दगडाचा देव तो हालेना का डुलेना. नामदेव मात्र पुन्हा पुन्हा त्याला विनवणी करतो आहे, देवा लवकर जेवा, आता खूपच वेळ झाला, मला भूक लागली आहे. बाबा सांगून गेले आहेत, देवाला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय जेवायचं नाही. आता काय सांगावा, लहान मुलगा देव अजून जेवत नाही म्हणून शेवटी चिडला, म्हणाला, देवा तुम्ही नाही का जेवणार? हे बघा, उद्या बाबा आल्यानंतर मी काय सांगू त्यांना? मला मारतील, मला ओरडतील, आणि तो त्यांचा मार खाण्यापेक्षा मी आता तुमच्या पायावरती डोकं आपटून जीव देतो, मला ते चालेल. आणि म्हणून रागाने नामा धावतच आला, थोडा मागे गेला आणि जोरात धावत आला आणि पांडुरंगाच्या पायावरती डोकं आपटलं. काय आश्चर्य! चंद्राहुनी शीतल रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतल रविहुनी सोज्वळ, तेणे माझ केवळ वेधिले राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार, राजस सुकुमार, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. पाषाणी देव आणि त्याचे पाय किती कडक असतील, पण तेव्हा नामदेवाने त्याच्या पायावर डोकं आपटलं, चंद्राहुनी शीतल आणि लोण्यासारखा त्याला स्पर्श जाणवला, मऊ मऊ. पांडुरंगाने नामाला हात धरून उभं केलं, म्हणाला, नामा तू खूप हट्टी दिसतोयस रे, जेवत नाही म्हणून प्राण द्यायला सुद्धा तयार झालास. म्हणजे याच्यामध्ये भाव महत्वाचा, तन आणि मन त्याच्यामध्ये होतं की परमेश्वराने, पांडुरंगाने नैवेद्य खाल्लाच पाहिजे, खाल्ला पाहिजे, म्हणजे नुसतं समर्पयामी नाही, थोडा वेळ दाखवलं, पाणी सोडलं आणि तोच घेऊन जेवला असं नाही, खाल्लाच पाहिजे हा भाव त्याच्यामध्ये होता. आणि त्या भावाला दाद देण्यासाठी पांडुरंगाला बोलतं व्हावं लागलं, अरे नामा तू बराच हट्टी आहेस रे, दगडाचा देव कधी जेवतो का? दगडाचा देव कधी बोलतो का? नामा हुशार, म्हणाला, दगडाचा देव बोलला, आता जेवा. बोललात म्हणजे सापडलात, आता तुम्ही जेवलाच पाहिजे. बरं म्हणाल, भक्ताचा हट्ट पुरवणं ही पांडुरंगाची लीलाच आहे, किमयाच आहे. खरोखरच पहिलाच भात कालवला त्याने, म्हणाला, आधी नामदेवाला पहिला घास मी तुला भरवणार, आणि त्यानंतर एक एक करून नामदेवाने सगळा नैवेद्य पांडुरंगाला भरवला. प्रभूला जेववितो नामया, प्रभूला जेववितो नामया, नामया जेववितो प्रभूला. ऋषी मुनी ज्याचे बहुगुण गाते, ख्याती पुराणी हरी
निघतो ते रिकामं नैवेद्याचं ताट घेऊन घरी आला. अंगणातूनच, आई मला जेवायला वाढ, मला खूप भूक लागली. आता मुलाला भूक लागल्यानंतर त्याचं काय चालू असतं सगळ्या मातांना माहीतच आहे. आई मला लवकर जेवायला वाढ. आईला सवय काय होती, रोज त्याचे बाबा जेव्हा मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन जातात, पाणी सोडतात, नैवेद्य मागे आणतात आणि घरात बसून तोच जेवतात. म्हणून आईने काही याच्याकडे लक्ष दिलं नाही. लांबूनच म्हणाली, अरे तेच ताट घे आणि बस जेवायला. तर तेच ताट घे. नामाने तेच ताट घेतलं, पण ताट होतं रिकामं. नामा म्हणाला, अगं तेच ताट घेऊन बसलोय, पण आत काही वाढशील की नाही? काय म्हणजे तू मंदिरातच नैवेद्य जेवून आलास की काय? नामा म्हणतो, नाही का आई, देव पांडुरंग जेवले. काहीतरी सांगू नको. एवढे दिवस मी नैवेद्य करून देते आहे, बाबा रोज नेऊन दाखवून आणतात, आणि आज तू खोटं बोलायला लागलास की पांडुरंग नैवेद्य जेवले म्हणून? अगं नाही का, आधीच तर मंदिरामध्ये पांडुरंगाने जेवायला एवढा उशीर केला आणि आता तू पुन्हा एवढा उशीर करतेस. मला तर खूप भूक लागली आहे. नामा काही केले ऐकेना. शेवटी आईच ती. वाढलं जेवायला. नामा जेवला आणि खेळायला निघून गेला. दुसरा दिवस उजाडला. बाबा तर आले नव्हते, म्हणजे नामदेवावरच पाळी होती की आज सुद्धा त्यानेच नैवेद्य अर्पण करायचा. पण गंमत अशी, आईचा मात्र मुलावर विश्वास थोडा आधी कमीच असतो. म्हणजे ती असला तरी दाखवत नाही, हा त्याच्या मागचा उद्देश, की त्याने खोटं बोलू नये हा असतो. गंमत अशी, पुन्हा तिने व्यवस्थित नैवेद्य तयार केला, वाढला आणि म्हणाली, नामा जातोयस ना मंदिरामध्ये? नामा म्हणाला, हो जातो. आणि तो निघून गेला. पाठोपाठ आईने काय करावं, लपत छपत जाऊन मंदिरात लपून बसले की हा खरोखर जेवतोय का पांडुरंग खरोखर जेवतोय बघायला. पांडुरंगासमोर नैवेद्य ठेवला आणि म्हणाला, पांडुरंग देवा जेवा आता. पांडुरंग म्हणाले, अरे नामा, आज परत तू झालास, असं रोजच येणार आहेस का? आणि मग तुझा मला हट्ट पुरवावा लागतो. हो हो, आता जेवा म्हणजे जेवा. पुन्हा कालसारखा पहिला घास पांडुरंगाने नामाला भरवला आणि हळूहळू चालू आहे. जेवतायत. आईने गुपचूप एका खांबाच्या आडून पाहिलं. तिलाही खूप धन्य वाटलं, बरं वाटलं. या डोळ्यांनी मी ग पाहिला, या डोळ्यांनी मी ग पाहिला. देव जेवला ग, देव जेवला ग, देव जेवला ग, देव जेवला ग. अमरेवरचा काढून हात
ती सगळ्यांना सांगत होती की माझ्या मुलाच्या हातून, नामाच्या हातून पांडुरंग जेवले. हा 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 म्हणता संपूर्ण पंढरपुरात ही वार्ता पसरली की नामाच्या हातून पांडुरंग जेवतात. एक दिवस जेवले, दुसऱ्याही दिवशी जेवले म्हणजे जेवतात. प्रत्येक घरातल्या स्त्रीला वाटायला लागलं की नामाने आपलाही नैवेद्य तयार केलेला न्यावा आणि विठ्ठलाला अर्पण करून त्याला भरवावा. आपल्या घरातलाही नैवेद्य तो विठ्ठलाच्या मुखाला लावावा म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करायला लागले. आणि मग काय झालं, लहानच मूल ते आपण भरवलेला नैवेद्य पांडुरंग जेवतो म्हटल्यानंतर एखाद्या झाडावरती अलगद येऊन एखादा पक्षी येऊन बसावा, तसा एक अहंकाराचा पक्षी या नामदेवाच्या मनामध्ये आला. लहान असल्यामुळे हा अहंकार त्याला लक्षी झाला. त्याला वाटायला लागलं मी म्हणजे काहीतरी वेगळा आहे, कोण वेगळाच आहे, मोठा आहे, वयाने लहान असलो तरी माझा नैवेद्य खातायत म्हणजे मला काहीतरी मान आहे, असा त्याच्या मनामध्ये थोडासा अहंकार यायला लागला. पण तरी सुद्धा बालिश वय. थोड्या दिवसांनी थंडीचे दिवस सुरू झाले आणि गोणाई मातेला अगदी थंडीच्या दिवसात वातावरण बदलल्यानंतर जसा खोकला होतो तसा तिला खोकला सुरू झाला. घरामध्ये सगळ्या प्रकारची औषधं, आजीबाईचा बटवा सगळं काही होतं, त्यातली सगळी औषधं वेगवेगळी उगाळून उकळून काढा करून सगळे प्रकार करून झाले, पण खोकला काही बरा होईना. शेवटी गोणाई मातेला लक्षात आलं. ती म्हणाली, नामा खोकला काही जात नाही रे, माझ्यासाठी एक औषध आणून देशील का? नामा तसा लहानच होता. तो म्हणाला, हो आत्ता आणतो, सांग काय? रानात जा, जंगलामध्ये एक बाभळीचं झाड दिसेल. तिने वर्णन करून सांगितलं त्याला. बाभळीचं झाड आहे, त्या बाभळीच्या झाडाचा सोप म्हणजे साल थोडी काढून घेऊन ये की त्याचा जर मी रस आणि अर्क काढून खाल्ला तर माझा खोकला बरा होईल. आई म्हणाला, एवढंच ना, किती आणू? आई म्हणाली, जास्त नको, एकच आण. पण आणताना आईने त्याला सांगितलं, त्या झाडाला सांग बरं का, मी तुझी साल काढते. म्हणजे इथे लहान असताना सुद्धा आईने केलेला संस्कार दिसतो आहे की जा आणि तोडून आण. फांदीच आहे ना तोडायची, त्याला सजीव वेदना आहेत हे आईने लहानपणीच सांगितलं त्याला की जा आणि झाडाची क्षमा माग आणि नंतर त्याची साल काढून आण. हा म्हणाला, ठीक आहे जातो आई आणि आणतो. खांद्यावरती कुऱ्हाड घेतली, मुखामध्ये पांडुरंगाचं नाव आणि स्वारी चालली जंगलामध्ये. पांडुरंग हरी करत बाभळीचं झाड शोधून काढलं. आईला औषध हवंय म्हटल्यानंतर तो मुळात आधी विसरला. आईने क्षमा मागायला सांगितले आणि नंतर साल काढायला गेला आणि जोरात बाभळीच्या झाडावरती त्याने घाव घातला. घाव घातल्याबरोबर बाभळीच्या झाडातून जो डिंक रस येतो हा रक्तरंग लाल रंगाचा असतो. त्याला वाटलं जसं एखाद्या प्राण्याला, सजीवाला जर इजा केल्यानंतर रक्त येतो तसं या झाडातून रक्त आलं. तो घाबरला, त्याला खूप वाईट वाटलं. आता याचं काय करायचं? आईने सांगितलेलं तर विसरलोय म्हटल्यावर त्याच्या लक्षात आलं. त्याने स्वतःला एक तसाच घाव घालून घेतला. आपल्या पायावरती घाव घातला, त्यातून तसंच रक्त, आणि रक्त पाहिल्यामुळे तोही भोवळ येऊन पडला. बराच वेळ भोवळ येऊन पडल्यानंतर कालावधी गेला बराच आणि थोड्या वेळाने त्याला शुद्ध आली. शुद्ध आल्यावर म्हणतो, अरे मी इथे का आलोय? आईने साल औषध आणायला सांगितलंय. त्याच्या लक्षात आलं. पुन्हा मात्र त्याच्या आता लक्षात आई काय बोललेली. त्याने झाडाला हात जोडले आणि म्हणाला, क्षमा करावी मजला क्षमा करावी मजला क्षमा करावी
आईच्या म्हणाल्या मला क्षमा कर, माझ्या लक्षात नाही आलं जे तुझ्याकडे सांगणं केलं पाहिजे होतं आणि मग तुझी साल काढली पाहिजे होती आईला औषधासाठी म्हणून. पण नंतर त्याने झाडाची क्षमा मागितली आणि थोडीशी साल घेऊन घरी आला, आईला दिलं. आई कालांतराने बरी झाली, पण तो अहंकार मात्र बरा झाला नाही, थोडा वाढायलाच लागला. इकडे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई ही 4 भावंड म्हणाली. त्यांनी ठरवलं की आता आपण काय करायचं, तीर्थयात्रा करायची. आता ही 4ही भावंड तीर्थयात्रेला निघणार म्हटल्याबरोबर त्या गावातले आजूबाजूचे ते काही लोक होते ते त्यांच्यामध्ये सामील झाले. म्हणाले या मुलांबरोबर आपल्यालाही तीर्थयात्रा घडावी म्हणून त्यांच्याबरोबर निघाले. माऊली म्हणाले तीर्थयात्रेची सुरुवात कुठून करूया, पंढरपूर पासून करूया. तर पंढरपूर निवासी पांडुरंगाच्या चरणी आधी नमस्कार करूया आणि आपल्या तीर्थयात्रेला सुरुवात करूया. सगळी मंडळी, त्यांच्यामध्ये वारीमध्ये सामील झालेले सगळे असे पंढरपूरला आले. पंढरपूरच्या वेशीपाशी आल्यानंतर गोरोबा काका, नामदेव यांना समजलं की सगळी संत मंडळी आपल्याकडे पंढरपूरला येत आहेत, म्हणून आपण थोडं पुढे जाऊया त्यांच्या स्वागतासाठी म्हणून. आणि पुढे गेले आणि पंढरपूरला आपणा सगळ्यांना माहीतच आहे की नमस्कार करावं, भेटावं, माऊली म्हणून नमस्कार करावा. प्रत्येकाने, लहान असू द्या मोठं असू द्या, प्रत्येक जण एकमेकांना नमस्कार करतो. ज्याला नमस्कार केलाय तो पुन्हा तिथे लहान मोठे पण दुजे भाव केला जात नाही. आणि असं सगळ्यांना नमस्कार, गोरोबा काकाही सगळ्यांना नमस्कार करत होते. ज्ञानेश्वर माऊली सगळ्यांना नमस्कार, मुक्ताई सुद्धा, पण मुक्ताई मोठी ज्ञानी आहे हा. ती ज्ञानी असल्यामुळे तिचा बारीक लक्ष होता. तिच्या लक्षात आलं की सगळे एकमेकांना नमस्कार करतायत पण नामदेव कोणाला नमस्कार करत नाहीये. इथे अहंकार वाढीला लागला होता. नामदेव मात्र कोणाला नमस्कार करत नाही आहे. लहान मुलांमध्ये हा अहंकार लगेच मोठा होतो, पण त्याच्यावरती काही औषध म्हणून असे उपचार केले तर चांगले असतात. नामदेव कोणाला नमस्कार करत नाही. ती धावत गोरोबा काकांकडे गेली, म्हणाल गोरोबा काका. आता गोरोबा काकांच्या हातात एक थापटणं असायचं, कारण ते मडकी तयार करायचे. त्या थापटण्याने काय करायचे, भाजलेली मडकी जेव्हा पक्की झाली आहे हे बघण्यासाठी त्याच्यावर थापटणं मारायचे. टणकन व्यवस्थित आवाज आला की ते मडकं बाजूला करायचे. असा घुबरा आवाज आला की ते मडकं कुठेतरी छिद्र आहे त्याला बाजूला करायचे. अशी चांगली पारख असणारे ते होते. त्यांना म्हणे गोरोबा काका, हे जी सगळी मंडळी आहेत ना, यांची सगळ्यांची मडकी जरा बघा, कुठली मडकी पक्की आहेत आणि म्हणजे ही मडकी आणि कुठली कच्ची आहे. गोरोबा काका म्हणाले ठीक आहे. त्यांनी थापटणं घेतलं, पहिलं ज्ञानेश्वरांवर मारलं. ज्ञानेश्वर माऊली पांडुरंग हरी करत राहिले. असं एक करून निवृत्तीनाथांवरती, मुक्ताईवरती आणि त्यांच्याबरोबर जे कोणी आले होते त्या सगळ्यांवरती एक थापटणं मारत नामदेवांपर्यंत आले. आणि प्रत्येकाने विठ्ठलाचा नामघोष चालू, कोणीही काहीही बोललं नाही. त्या थापटण्याच्या माराने काहीही बोललं नाही. नामदेवांच्या डोक्यावर थापटणं मारलं फक्त. नामदेव महाराज लगेच ओरडले, म्हणाले गोरोबा काका, हे काय चालवलंय काय तुम्ही. गोरोबा काका हसत म्हणाले, मुक्ताई, कच्च, हे मडकं कच्च आहे, याच्यावरती आता काहीतरी आपल्याला उपाय केला पाहिजे. बाकी सगळी मडकी पक्की आहे, पण हे मडकं थोडं कच्च आहे. आता काय करायचं. ज्ञानेश्वर माऊली म्हणाले आहे एक उपाय आहे, याच्यावरती सुद्धा एक उपाय आहे. आता उपाय कोणता, तर त्याच्यावरती एकच उपाय असा आहे की याच्यावरती तरणोपाय म्हणून गुरु उपदेश, यांना गुरु करावा लागणार. आता नामदेव महाराज मुळातच हुशार, अहंकार आला तरी सुद्धा ते हुशारच, आणि त्यांच्या तोडीचा गुरु मिळणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तोडीस तोड गुरु असावा लागतो, कोणीही करून चालत नाही. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या की यांना गुरु करावा लागेल. तर मग गुरु काय करायचा, तर म्हणाले विसोबा खेचर नावाचे जे गुरु आहेत त्यांच्याकडे याला पाठवलं पाहिजे. आणि सगळ्यांनी त्यांना उपदेश केला की तुम्ही काय करा, याच्यावरती तोडगा म्हणून आता तुम्ही शिष्यत्व पत्करायचं आहे.
विसोबा खेचर यांच्याकडे. ठीक आहे म्हणाले आणि नामदेव निघाले. औंध जिल्ह्यामध्ये गेले. औंध येथे गेल्यानंतर तिथे एक शंकराचं मंदिर होतं. त्या मंदिराकडे निघाले. मंदिराकडे चालले चालले तर मंदिराच्या बाहेर एक स्त्री रडत म्हणजे स्त्री बसली होती आणि तिची छोटी छोटी 2 मुलं होती. ही दोन्ही मुलं आईकडे हट्ट करत होती. देवाला ठेवलेली केळी आहेत, काही प्रसाद आहे, तो आम्ही आणतो आणि खातो, आम्हाला खूप भूक लागली आहे. आई त्यांची थांबवत होती. म्हणाली अरे देवाला दिलेलं आपण तसं खायचं नाही, ते असू दे असू दे. नामदेवांनी ते बघितलं आणि म्हणाले थांबा मी तुम्हाला देतो काहीतरी. कारण ती विचारपूस केल्यानंतर कळलं की तिचा नवरा नव्हता आणि त्यांच्यावरती खूप उपासमारीची वेळ आलेली होती आणि म्हणून ती एखादं मंदिर धरून बसली होती की कोणतरी आपल्याला तिथे तरी काहीतरी देईल. भीती पण नाही, देव आहे आश्रयाला, या आधाराने आम्ही इथे बसलो आहोत अशी म्हणाली. आणि आतमध्ये गेले. गाभाऱ्यात गेले तर काय, शंकराच्या पिंडी समोर एक म्हातारा जरा जर्जर झालेला म्हणजे अगदी खूप म्हातारा असा तिथे बसला होता. बसला होता कसा, तर त्याने पाय ठेवले होते पिंडीवरती. त्या पायातून त्याच्या शरीरातून रक्त पूस सगळं वाहत होता आणि तर पाय त्याने पिंडीवर ठेवले होते. नामदेवांना खूप राग आला. म्हणाले अरे काय चालवलंय काय, पाय बाजूला घ्या, पिंडीवरती पाय. त्याला तेही सहन झालं नाही. म्हातारे आजोबा जे होते ते म्हणाले बाळा ते पाय सुद्धा माझ्याने उचलवत नाहीये, तेही मला झेपत नाही, जरा बाजूला ठेवशील का रे बाळा. नाही म्हणाला. आधी एकदा दोनदा सांगितलं पण ते बघणंही त्याला सहन होत नव्हतं, म्हणून त्याने ते पाय उचलले आणि बाजूला ठेवले. बाजूला पाय ठेवून वळतोय तोपर्यंत जिथे पाय ठेवले तिथे पुन्हा शिवपिंडी तयार झाली. परत त्याने रागाने उचललं, तिसरीकडे ठेवलं, तिथेही शिवपिंडी. असं जिथे ठेवेल तिथे शिवपिंडी. परमेश्वर हा सगळीकडे आहे. भूजल तेज समीर रवि शशि काष्टादिके असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघा, स्थिरचर व्यापुनी अवघा, तो जगदात्मा दशांगुळे उरला. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तमा राम राम. असा हा परमेश्वर जिकडे तिकडे भरलेलाच आहे. आणि हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येईल हा काहीतरी वेगळा प्रकार दिसतो आहे, हे आजोबा म्हणजे काहीतरी वेगळेच आहे. ते म्हणाले ज्ञानेश्वर नामदेव महाराज नतमस्तक झाले त्या आजोबांसमोर आणि म्हणाले मला क्षमा करा, पण तुमचं सगुण रूप मला दाखवा. मी जो जाणलाय हा तुम्ही नाही आहात, तेव्हा तुम्ही मला मूर्त स्वरूप तुमचं नेमकं काय आहे ते दाखवा. आणि नमस्कार केला, अगदी मनोभावे नमस्कार केला. ते होते विसोबा खेचर. त्यांनी आपलं खरं रूप त्याला दाखवलं. आणि त्यानंतर मग मात्र नामा त्यांच्याजवळ त्यांचं शिष्यत्व पत्करून राहू लागला. त्यांच्याकडून गुरु उपदेश शिकून घेतले आणि नंतर पुन्हा या तीर्थयात्रेमध्ये सामील झाला. ज्ञानेश्वर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई यांच्याबरोबर चाललेली जी काही संत मेळा आणि जी काही वारकरी लोक होती त्यांच्या वारीमध्ये पुन्हा सामील झाला. आपला भारत अगदी उभा आडवा, उभा म्हणजे अगदी पंजाब पर्यंत आणि संपूर्ण भारत भ्रमंती केली. या भ्रमंतीच्या कालावधीमध्ये सुद्धा मरु उद्यानातून वारी चाललेली होती. थोडं पुढे अगदी वाळवंट प्रत्येकाला तहान लागली, त्याच्या नामाला सुद्धा तहान लागली, खूप तहान लागली. पाण्याची काही सोय होईना. तेव्हा ते ज्ञानेश्वर माऊलींना म्हणतायत तहान लागलेली. चालता चालता जवळ एक म्हणजे विहीर सापडली. विहिरीत वाकून बघतात तर अगदी विहिरीच्या तळाला पाणी, म्हणजे 4-5 जणांची तहान भागेल. यांच्यात तर कितीतरी वारकरी तीर्थयात्रेला निघाले होते. ज्ञानेश्वर माऊली म्हणाले तुला पाणीच पाहिजे ना सगळ्यांना, मी आता माझ्या
शक्तीने यात पाणी देतो, पण ते कायमचं नाही. आता सगळ्यांची तहान भागवण्यापुरतं असेल. आता इथे मात्र गुरुचा उपदेश घेतल्यापासून, गुरु घेतल्यापासून नामदेवांचा मात्र अहंकार निघून गेलेला होता. त्यांच्यामध्ये खूप सुधारणा झालेली होती. ते म्हणाले, मला आत्ताला एकट्याला नको, मला या सगळ्यांना कायमचं पाणी मिळत असेल तर दे. मग त्याच्यावरती उपाय काय? तर तू काय कर, तुझी जर वाणी खूपच सुंदर आहे. कारण नामदेव काय करायचे, वारीमध्ये कीर्तन सांगायचे. नामदेव काय करायचे, कीर्तन सांगायचे. आणि मग कीर्तन सांगता सांगता आणखीन त्या गावातली 4 माणसं, आणखीन मंडळी जमायचे. म्हणजे सगळ्यांना सांगायचं की कोणी काय आणा, कोणी फावडा आणा, कोणी कुदळ आणा. असं सगळं साहित्य भरपूर जमा केलं. आणि तो जो ती जी विहीर होती ही अजून खोल केली, अजून खोल केली, खोदली. नामघोषामध्ये खोदली, मुकेपणाने नाही, दमलो म्हणूनही नाही. अभंग म्हणत 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 ती विहीर खोदली. आणि काय आश्चर्य, त्या वाळवंटामध्ये सुद्धा पाण्याचा अगदी चिळकांडी उडावी असं भरपूर पाणी त्या विहिरीला लागलं. सगळ्यांची तहान भागली. आणि ती तात्पुरती न भागता त्या आजूबाजूच्या गावामध्ये आज सुद्धा पाण्याचा प्रश्न मिटला. एवढी दूरदृष्टी त्या नामदेव महाराजांना प्राप्त झाली गुरुमुळे. आणि आज सुद्धा तो नामदेव का कुवा म्हणून ती विहीर प्रसिद्ध आहे. असे हे संत झाले नामदेव, हे नामाचे काय झाले, संत नामदेव झाले. नामदेव आणि देव नाम हे वेगळं उलट केलं, सुलट केलं तरी देवही नामापासून अलिप्त नाही आणि नाम हे देवापासून अलिप्त नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना 3ऱ्या चरणामध्ये, तनु मनु शरण तुझ्या विनटलो पायी, बाप रखमा देवी वरू आणू देणे काय. म्हणजे क्षणभर सुद्धा या नामापासून देव आणि देवापासून नाम ज्यांच्याकडून अलिप्त राहिलेला नाही त्यांच्याकडूनच हे सत्कार्य करता आलं. दिंडी अशीच चालली. नामदेव कीर्तन करी पुढे बाणाचे पांडुरंग, जनी म्हणे नामदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे बाणाचे पांडुरंग, जनी म्हणे नामदेवा बोला भंग. असे हे नामदेव महाराज की त्यांनी कीर्तन सांगावं आणि साक्षात पांडुरंग त्यांच्या कीर्तनामध्ये नाचावा असा सोनियाचा दिवस. म्हणून पूर्वरंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, दिवस प्रकट झाला.
जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा तू भवानी महाकाली तू भवानी महाकाली तू शिवानी सुंदरा जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा जगत जननी भवतारिणी जगत जननी भवतारिणी जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा भवानी माते की पुंडलिक वरदा